मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी पवार मंडळी जी आहेत, शरद पवार असतील, रोहित पवार असतील, सुप्रियाताई असतील, यांचा अत्यंत कठोर टीकाकार आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण आज मी मनपूर्वक सुप्रियाताईंचं कौतुक म्हणूनच हा व्हिडिओ बनवतोय. आणि मनपूर्वक कौतुक आणि प्रामाणिकपणे कौतुक, उपहास वगैरे नाही, अजिबात नाही. माझी अपेक्षा अशी आहे की मी ज्या गोष्टीसाठी कौतुक करतोय ते सुप्रियाताईंनी मनावर घेतलं तर त्या राजकारणामध्ये दीर्घकालीन छाप पाडून पुढे जातील याची मला खात्री आहे. मित्र, अलीकडे तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे या पक्षाचा त्या पक्षामध्ये विलिनीकरण, विलय वगैरे वगैरे चर्चा होतात, किंवा फोडाफोडी, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन तुतारी. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले 6 खासदार फोडले आणि ते शिंदे सेनेत घेतले किंवा गेले. पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या पक्षातले विधान परिषद आमदार सचिन अहिर यांना एकनाथ शिंदेच्या पक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेचं उपसभापती पद देण्यात आलं. तिकडे काय ते तृणमूल काँग्रेस मधले लोक फोडले, फुटले वगैरे. साहजिकच आता आणखी कोणाकोणाला फोडणार, याचं कारण असं असतं मित्रांनो की आपल्याकडे थिअरी तयार असते आणि एक ती थिअरी तयार झाली की ती थिअरी खरी ठरवण्यासाठी वेगवेगळे मुद्दे किंवा घटना शोधल्या जातात. हेनरिक हायने नावाचा एक जर्मन कवी विचारवंत आहे. त्याचं एक वचन मी वाचलेलं कुठेतरी आठवतं की ज्या व्यक्तीला आपल्याला सत्य गवसलंय असं वाटतं, असा माणूस त्याला गवसलेलं सत्य हे जनमानसात प्रस्थापित करण्यासाठी धादांत खोटं बोलायला लागतो. किती विरोधाभासी वाक्य बघा. आपल्याकडे पत्रकारिता, बातमीदारी वगैरे आहे ती काहीशी त्या हेनरिक हायनेच्या वचनासारखी होत चाललेली आहे. ही मला असं वाटतं, ही माझी थिअरी आहे. आणि मग त्या थिअरीला खरी ठरवण्यासाठी न घडलेल्या, कधी न घडणाऱ्या, सुतराम शक्यता नसलेल्या घटना सुद्धा पत्रकार घडवायला लागतात. आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी काय तो ऑपरेशन टायगर केलं असेल, तर मग आता ऑपरेशन तुतारी पण होणार. आता ऑपरेशन तुतारी हा शब्द आम्हीच काढलेला असतो पत्रकारांनी, कारण ते भाजपने केलं तर लोटस, उभाठा शिवसेनेचा असेल तर टायगर, आणि मग पवारांचा असेल तर त्यांची निशाणी तुतारी. मुळात हे कुठून सुरू झालं, तर मग 3-4 महत्वाची विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणली जाणार आणि ती संमत करून घेण्यासाठी राज्यसभेत आणि लोकसभेत 2/3 बहुमत पाहिजे. म्हणूनच भाजपने हा सगळी फोडाफोडी सुरू केली आहे. हा मूळ थिसिस आहे, ही थिअरी आहे. आणि मग ती थिअरी खरी ठरवण्यासाठी घटना शोधायला लागायचं. म्हणजे आधी रेडीमेड कपडे घ्यायचे आणि मग ज्याच्यासाठी घेतले त्याचा आकार, उकार, उंची, जाडी काही माहित नाही, त्याच्या अंगावर ते जबरदस्तीने बसवायला जावीत. आणि जी तारांबळ उडते की अपेक्षेपेक्षा ती व्यक्ती लहान असेल तर ते कपडे ढगळ होतात, आणि अपेक्षापेक्षा ती व्यक्ती मोठी असेल तर त्याचं शरीर त्या कपड्यात मावत नाही. या सगळ्या ज्या थिअरीवरून बातम्या केल्या जातात, नॅरेटिव्हवरून बातम्या केल्या जातात, त्याची तारांबळ म्हणून उडते. आणि म्हणूनच आता शिंदेनी 6 फोडले किंवा तिकडे तृणमूलचे काय 20-22 फुटले, तरी 2/3 लोकसभेतला आकडा पूर्ण होत नाही. तो काय 364 वगैरे झाला पाहिजे, म्हणून या बेरजा करून नकायचे, ह्याचे तेवढे, त्याचे तेवढे, त्याचे तेवढे, आणि बेरीज किती झाली तर 244, म्हणजे अजून 20 पाहिजेत. मग ते 20 कुठून आणायचे? मग पूर्वी आम्ही शाळेत गणित वगैरे शिकायचो तेव्हा ते आम्हाला सांगायचे हातचा एक धरा. तसे हे हातचं 1, 2, 3, 40 मिळतील तेवढे हातचे धरून या थिअऱ्या पुढे रेटल्या जातात.
आणि म्हणूनच शरद पवारांच्या पक्षात जे 8 खासदार आहेत ते सुद्धा फोडून जोडले गेले, तर मग 364 व्हायला मदत होऊ शकते. यासाठी ऑपरेशन तुतारी हा शब्द काढायचा. शरद पवारांचे 8 खासदार फोडायचे, ते भाजप फोडणार किंवा मग ते तिकडे जाणार. मग तिकडे जाणार असतील एकनाथ शिंदेकडे, तर पक्ष बदलला जातो. पण मग देवेंद्र फडणवीस म्हणतात आता आम्ही महायुतीत दुसऱ्या कुठल्या पक्षाला घेणार नाही. मग काय करायचं? कारण आपल्याला तर 8 खासदार फोडायचे, शरद पवारांच्या 8 मधले 6 खासदार फोडायचेच आहेत. मग ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार नसतील किंवा शरद पवारांचा पक्ष महायुतीमध्ये घ्यायला देवेंद्र फडणवीस तयार नसतील, तर मग फोडायच्या खासदारांचं ठेवायचं काय, करायचं कुठे? करायचं काय आणि त्यांना ठेवायचं कुठे? मग त्यांना असं करू की सुनेत्रा वहिनींच्या पक्षात टाकू, मग त्यांचा विलय करू. हे जे काय पोरकटपणा चालतात त्यामध्ये किती पोरकटपणा आहे यावर सुप्रियाताईंनी पहिल्यांदी अतिशय उत्तम विधान केलं. ते मला खरंच आवडलं मित्र, खरंच आवडलं. कुठचाही अक्रस्ताळेपणा न करता सुप्रियाताई सुळे यांनी जे काल परवा ऑपरेशन तुतारीच्या संदर्भात पत्रकारांची कान उघडणी केली, ती मला खरोखरच मनापासून आवडली. आणि म्हटलं सुप्रियाताईंचं कौतुक केलं बरं. जर कधी काळी 7-8 वर्षापूर्वी सुप्रियाताई उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नावात युटर्न नाही म्हटलं, त्याची आठवण काढून मी त्यांना सतत डिवचतो, तर त्या चांगल्या बोलल्या असतील, योग्य बोलल्या असतील, मॅच्युअर बोलल्या असतील, तर त्यांची पाठ थोपडणं हे सुद्धा माझं कर्तव्य होतं. आणि म्हणून मी हा व्हिडिओ करायचा ठरवला. सुप्रियाताईंनी फार सुंदर रिॲक्शन दिली. ती एकाच वेळेला कॉन्फिडंट पण आहे आणि उत्तर पण आहे, चोख उत्तर आहे. सुप्रियाताई म्हणाल्या फक्त मनसेमध्ये आमच्या खासदारांना पाठवायचं सोडलं तुम्ही, बाकी कुठल्याही पक्षात आमच्या खासदारांना घालून घेतलं. कारण ते 2/3 फुटले, तर 10व्या परिशिष्टातल्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार तुम्हाला स्वतंत्र राहता येत नाही, कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागतं. आणि त्यामुळे मग कुठल्या पक्षात घालायचं, तर चला एकनाथ शिंदेच्या पक्षात टाकू. नाही, ते घेणार नाही म्हणतात. ठीक आहे, मग सुनेत्रा वहिनींच्या पक्षात टाकू. नाही म्हणतात, मग आणखीन कुठल्या तरी पक्षात टाकू. भाजप घेणार नाही. हा जो प्रकार पत्रकारांमध्ये चालतो, त्याला कानफडल्यासारखं सुप्रियाताईंनी उत्तर दिलं की फक्त मनसेमध्ये आमचे खासदार तुम्ही पाठवलेले नाही. खरंच सुप्रियाताई आवडलं. एकाच वेळेला ते उपहासात्मक आहे, पण तितकंच पत्रकारितेच्या उथळ आणि छछोरपणावर बोट ठेवणार आहे. खरोखरच त्याची गरज आहे का? खरोखरच असं होणार आहे का? सूत्रांकडून कळतं तर स्वर्गातच गेलं पाहिजे का? स्वर्गवासी झालं पाहिजे का? सुप्रियाताईंनी अत्यंत मॅच्युअर उत्तर दिले, ज्याची गरजच नाहीये. पण काहीतरी सगळं सुरळीत चाललं तर कसं होईल हो? काहीतरी बिघडलेलं पाहिजे, काहीतरी नासलेलं पाहिजे. आणि त्यासाठी बघता बघता कुठल्या कुठल्या पक्षात काय काय थिअरी. एक तर मी व्हिडिओ बघितलाय का महान पत्रकार संपादकाचा, की तो म्हणाला शरद पवार हे एकनाथ शिंदेच्या केबिन मध्ये गेले, त्यातून त्यांनी 10 संदेश पाठवले. मला पूर्वीच्या काळामध्ये, आता ते बंद झालं, टेलिग्राम असायचा. प्रत्येक पोस्टामध्ये तुम्ही तार पाठवण्यासाठी, टेलिग्राम पाठवण्यासाठी एक कागदावर लिहून द्यायचा आणि तो कडकट्ट 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 करत तो ती तार पाठवायचा. त्याला संदेश पाठवणं म्हणतात, सिग्नल पाठवणं. त्या महाभागाने शरद पवार हे एकनाथ शिंदेच्या केबिन मध्ये गेले आणि शाल आणि पुष्पगुच्छ घेतला, त्यातून 10 संदेश शोधून काढले. शरद पवार पण जातील त्याच्याकडे, मला पण काही संदेश समजव, कारण मला माहित नाही मी एवढे संदेश एका फटक्यात पाठवू शकतो.
कदाचित अशी काही टेक्नॉलॉजी असेल आणि जी शरद पवारांना उलगडली तर ते एलन मस्क किंवा कोण तो मायक्रोसॉफ्टचा बिल गेट त्याला विकतील, करोडो डॉलर्स मिळतील त्याचे. एक क्लिक करा, 10 संदेश गेले. तो याला गेला, खासदारांना गेला, देवेंद्र फडणवीसला गेला, एकनाथ शिंदेला गेला, उबाठाला गेला, काँग्रेसला गेला, राहुल गांधींना गेला. म्हणजे एकदम 50 ईमेलचे ऍड्रेसचा ग्रुप असतो आणि एकच मजकूर क्लिक केला की त्या सगळ्यांकडे जातो. तसे हे संपादक म्हणतात शरद पवार तिकडे गेले, यामधून 10 संदेश गेले. शरद पवारांना जाऊन समजवा. त्या निमित्ताने शरद पवारांना जे काय मिलियन्स ऑफ डॉलर मिळतील ते भारतीय परकीय चलनाच्या गंगाजळीत भर घालणारे असतील. ते संदेश पवारांनाही माहिती नाहीत, सुप्रियाताईंना माहित नाहीत, रोहित पवारांना माहित नाहीत. पण ह्या संपादकाला मात्र कळले की हे 10 संदेश आहेत. बरं, ते 10 संदेश ज्यांची नावं सांगतायत हे पाठवले किंवा पोहोचले त्यांनाही माहित नाही. म्हणजे यांनी पाठवले त्यांना मिळाले नाहीत, यांनी पाठवले यांना माहित नाही, आणि हे मधले यांना संदेश कळले की 10 संदेश त्या एका फोटोमध्ये. वा, अरे जरा पवारांना समजा. आणि पवार ताबडतोब ते कॅश करतात. पवार कुठलीही गोष्ट भंगारमध्ये टाकत नाहीत, ते त्याची कॅश करतात. भले ती कॅश पवारांच्या नावावर हो, पण पवारांच्या नावावर आलेले मिलियन्स ऑफ डॉलर हे जर भारतीय गंगाजळीत आले तर ते माझाही फायद्याचं आहे, माझ्या देशाच्या फायद्याचं आहे. किती काय पोरकटपणा करा. आणि अशांना जे जोडा मारलाय सुप्रियाताईंनी तो खरंच कौतुकास्पद आहे. की मनसेमध्ये आमचा पक्ष का नाही विलीन केला? बरं, पक्ष विलीन होणार, पक्ष विलीन होणार म्हणजे काय कळतं का? हे जे दिवटे बोलतात की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार किंवा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार. अरे विलीन होणार म्हणजे काय कळतं का तुम्हाला? खासदार इकडचे तिकडे बसले किंवा आले, इतकं सोपं नसतं मित्रांनो. ज्या वेळेला पक्ष एकमेकात विलीन होतात तेव्हा त्या पक्षाची मालमत्ता, बँकेच्या खात्यामधले पैसे वगैरे हे ज्या पक्षात विलय झालं त्या पक्षाकडे जातात. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खात्यामध्ये 800 कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे. शरद पवारांचा पक्ष तुम्ही बघाल तर त्यांची बँकांमध्ये खाती जी आहेत त्याच्यामध्ये काही कोटी रुपयाची रक्कम असेल. वेगवेगळ्या ठिकाणची कार्यालय, ऑफिस, ही शेकडो कोटीची मालमत्ता आहे. बाइंडिंग करताना 10 घडी घातलेले कागद एकत्र जोडले आणि पिन मारली की बाइंडिंग झालं. अशा रीतीने पक्ष एकत्र येत नाहीत. हा फार मोठा प्रॉपर्टी मॅटर असतो. प्रॉपर्टी मॅटर असतो. शरद पवार जेव्हा 78 साली काँग्रेसमधून बाहेर पडले आणि पुढे समांतर काँग्रेस वगैरे झाली, त्यामुळे ओरिजिनल मुंबई मधलं त्या काय ते गाडगीळ मार्गावर जे टिळक भवन नावाची वास्तू आहे मुंबई मधली, करोडो रुपये किमतीची ती मालमत्ता आहे. ज्या वेळेला शरद पवार 86 मध्ये काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी समाजवादी काँग्रेस विलीन केली तर ती मालमत्ता सुद्धा काँग्रेसकडे गेली. राष्ट्रवादी म्हणून वेगळे झाले तेव्हा त्यांना ती मालमत्ता परत आपल्या ताब्यात नाही घेता आली. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की तुम्ही बातम्या करताना वाटेल ते करू शकता. शरद पवारांचा कान उचलायचा आणि उद्धव ठाकरेंना लावायचा, उद्धव ठाकरेंचं हात काढायचा आणि एकनाथ शिंदेना लावायचा. अशा रीतीने पक्षांची विलिनीकरण वगैरे होत नसतात. तो लहान पोरांचा खेळ असतो. आता गणपतीचा सीझन आलाय की पोरं कुठे कुठे मिळेल तिथे माती घेऊन आपापले गणपती पण बनवतात. आणि मग ज्याला बनवता येत नाही गेला गणपती बनवायला आणि झालं माकड म्हणतो ना आपण. या बातम्या सगळ्या या त्या स्वरूपाच्या होत आहेत. याचं पाय त्याच्या चपलात नाही.
आणि म्हणून अशा लोकांना जोडा मारणं आवश्यक होतं. तो मारण्याची हिंमत सुप्रियाताईंनी केली की आमचा पक्ष तुम्ही नशीब मनसेमध्ये विलीन केला नाही. त्यातला उपहास समजून घ्या. ज्या पक्षाकडे आपला एकही आमदार एकही खासदार नाहीये, मुठभर म्हणावे इतके पण नगरसेवक महाराष्ट्रात नाहीयेत, मुंबईत नाहीयेत, अशा पक्षामध्ये आम्हाला विलीन का नाही केलं तुम्ही, असंही म्हणायला हरकत नव्हती ना. तेव्हा सुप्रियाताई तुम्ही उपहासाने जे काय वक्तव्य केलं ते कौतुकास्पद होतं. नेहमी असं बोलायचं हिम्मत करा, सवय करा, जेणेकरून पत्रकारिता पण सुधारेल. राजकारणात आपण लुडबुडायचं नाही, राजकारणातल्या बातम्या द्यायच्यात. एवढी जरी अक्कल यातून पत्रकारांना आली तरी सुप्रियाताई तुम्ही मोठं काम केल्यासारखं होईल. आणि म्हणूनच तुमचं मनपूर्वक अभिनंदन करायला, कौतुक करायला हा विषय केला. मित्रांनो, आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.